चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 4 मे शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस, कारण आज आहे वैशाख महिन्यातील पहिली वरुथणी एकादशी। बघा संपूर्ण वैशाख महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। तुम्ही बघत असाल तर वैशाख महिन्यामध्ये असंख्य माता लक्ष्मीचे जे मंदिर असतात ना, त्या मंदिरांमध्ये जत्रेचे कार्यक्रम असतात। पालखी सोहळा असेल, मिरवणूक सोहळा असेल किंवा माता लक्ष्मीची ओटी भरणं असेल, यासारख्या ज्या शुभ आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वैशाख मासात केल्या जातात। म्हणून हा जो महिना आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यात असलेली जी विशेष तिथी आणि विशेष मिती आहे ती देखील तितकीच महत्त्वाची असते। आज एकादशी आहे। बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। खरं तर ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही अखंड रूपाने स्थिर असते। एकादशीचा जो दिवस आहे तो घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तूंचा जर आजच्या दिवशी तुम्ही घरामध्ये धूर केलात किंवा या वस्तू जर तुम्ही आजच्या दिवशी घरामध्ये जाळल्यात तर त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी काही वाईट शक्ती असेल, घरातील कुठल्याही सदस्याला किंवा तुमच्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल। बघा घरामध्ये असणारे वाईट शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घर 24 तासांच्या आत बांधमुक्त होईल। घरात कितीही आजारपण असेल की ताई महिना झाला, आज वर्ष झाला, घरात सतत आजारपण येत आहे, घरातला प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणास्तव आजारी होत आहे, या उपायानंतर तुम्ही एक एकादशीला हा उपाय करा, 2 करा, जसं शक्य आहे तसं करा। पण तुम्हाला मी सांगते एक एकादशीला हा उपाय करून बघा, तुम्हाला 24 तासांच्या आत याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल। घरात कुठेतरी शांतता वाटायला लागेल, जी सतत जो ओरा एक निगेटिव्ह झाला होता तो कुठेतरी पॉझिटिव्ह वाटायला लागेल, घरामध्ये कुठेतरी प्रसन्न वाटायला लागेल। जिथे सतत डोक्यात डिप्रेशन असायचं, घरात पाऊल टाकल्यानंतर घरात बसूच नाही असं वाटत होतं किंवा घरात अगदी येऊच नाही असं वाटत होतं, तिथे घरात आल्यानंतर तुम्हाला सुख वाटायला लागेल, कारण या वस्तूंनी किंवा या वस्तूंच्या धुराने तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती जी आहे ती संपून जाईल। तर काय करायचं, तर संध्याकाळी बरोबर 6:30च्या पुढे प्रदोष समयानंतर, म्हणजे संध्याकाळी 6:30च्या पुढे ते 8:30 9:30च्या आतमध्ये ही सेवा हा उपाय आपल्याला करायचा आहे। याच्यासाठी कसं भांडं घ्यायचं, तुम्ही मातीचं भांडं घ्या, ज्यात कापूर जळता ते भांडं घेतलं तरी चालेल किंवा घरात कुठलंही असं एखादं खोलगट भांडं असेल ते घेतलं तरी चालेल। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला 4-5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत। याच्यावरती तुम्हाला अख्ख्या अक्षदा ज्या असतात त्या अगदी चिमूटभर अक्षदा घालायच्या आहेत, ठीक आहे। याच्यानंतर काय करायचं, तर आपल्या उजव्या हातामध्ये, आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये आपल्याला 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, एक चिमूटभर त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची जी मोहरी असते ती घ्यायची आहे, थोडंसं खड्याचं जे मीठ असतं हे मीठ घ्यायचं आहे आणि याच्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये 7 काळे मिरी घ्यायचे आहेत। सगळ्या वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन स्वतःवरून 7 वेळा त्या उतरवायच्या। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरूनही उतरवू शकतात किंवा फक्त स्वतःवरून उतरवल्या तरीही चालते। घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायच्या। जे आपली तिजोरी असेल, ज्यात आपण पैसा वगैरे ठेवतो, सोनं आपलं जे कपाट असेल त्या कपाटाला स्पर्श करायच्या। मुख्य प्रवेशद्वार ज्यातून आपल्या घरात सकारात्मकता येते आणि ज्यातून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते, ह्या मुख्य प्रवेशद्वारालाही हे स्पर्श करायचं किंवा 7 वेळा वरपासून खालपर्यंत उतरवायचं। त्याच्यानंतर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कापरामध्ये अशा सोडून द्यायच्या आणि अजून वर 2-4 कापराच्या वड्या घालून हे प्रज्वलित करायचं, म्हणजे पेटवायचं। हे जसं पेटायला लागेल तसं हे तडतडायला लागेल। आता हे घरात फिरवायचं नाही, काहीच नाही, घरात
घराच्या आतमध्ये किंवा घराच्या समोर किंवा गॅलरीमध्ये जिथेही तुळशीचं वृंदावन असेल, बघा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही तुमचं तुळशीचं वृंदावन असेल तर त्या वृंदावनाजवळ जायचं, म्हणजे तुळशी मातेजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन हे भांडं असं खाली ठेवून द्यायचं आहे. ठेवल्यानंतर हे जसं पेटायला लागेल, जसं याचा धूर यायला सुरुवात होईल, तसं तुम्हाला कंटिन्यू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे पूर्ण जळेसोर याच्यामध्ये वरती कापूर टाकतच राहायचे आहेत. हे सगळं जळून खाक झालं की याच्यामध्ये राहील ती विभूती, म्हणजे याच्यामध्ये राहील ती राख. ही राख थोडीशी अशी थंड झाली असं तुम्हाला वाटेल की आता हे थोडं थंड झाले, तेव्हा याच्यामध्ये वरून थोडं पाणी घालायचं, थोडंसं थोडंसं गोमूत्र घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं. आणि याची जी जाडसर पेस्ट तयार होईल ना, ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची. जसं आपण हळदीचं लेपन करतो सेम त्याच पद्धतीने याच्यात एक चिमूटभर हळद घातली तरी चालेल. हळद घाला, थोडंसं याच्यामध्ये गोमूत्र घाला, थोडं पाणी घाला आणि हे सगळं मिक्स करून घराच्या उंबरठ्याला त्याचं एक लेपन लावून द्या. याने काय होईल तर तुमच्या घराची कुणी बांध घातली असेल तर त्या बांधीतून मुक्तता होईल. घरामध्ये असणारी वाईट जी शक्ती आहे ती नष्ट होईल. बघा, खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो. तुळस ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व हे तुळशीचं असतं. तुळस ही आपल्या घरात सकारात्मकता आणते आणि नकारात्मकतेचा नाश करते. ज्याच्याही दारामध्ये तुळस असते त्याच्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती असते. जेव्हा तुम्ही या भांड्यामध्ये कापूर, लवंग, मोहरी हे सर्व जेव्हा घालाल, ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकतेचा नाश करणारे आणि घरात सकारात्मकता आणणार आहेत, लक्ष्मीला प्रसन्न करणारे आणि अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणार आहेत. जेव्हा या सगळ्या वस्तू तुम्ही प्रज्वलित कराल, जसा याचा वास, जसा याचा ज्याला म्हणतो सुगंध याचा सुगंध जसा पसरायला सुरुवात होईल, तसं तुमच्या घराच्या अवतीभोवती असणारी जी नकारात्मकता आहे किंवा तुमच्या घराच्या आतमध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर पळून जाईल. आणि ह्या सर्व वस्तू लक्ष्मीप्रिय असणाऱ्या आहेत. त्यामुळे माता लक्ष्मी याच गोष्टींच्या सुगंधाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल. बघा, शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो. खास करून कापराचे उपाय करण्यासाठी असेल किंवा नकारात्मकतेचे जे काही नकारात्मकता संपवण्याचे जे काही उपाय असतात ते शनिवारच्या दिवशी शीघ्र फलदायी असतात. असं म्हटलं जातं की असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो. आज शनिवार आलेला आहे आणि त्याच्यासोबत आलेली आहे एकादशी, म्हणजे दोनही जे आपण म्हणतो ना शुभ दिवस जे आहे ते एकत्रित आलेले आहेत नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी. त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कापूर जाळा. मी तर नेहमीच सांगत असते, एक तरी वडी जी आहे ती कापराच्या घरामध्ये जाळत चला, कारण की कापूर जाळल्याने ना आपल्या घरात कुठलीच बाधा राहत नाही. किती आजार पण रोगराई असेल सगळं काही क्षणात समाप्त होते. 1 महिना हा प्रयोग करून बघा. जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, घरात खूप डिप्रेशन आहे, घरात खूप वाद आहेत, घरात खूपच आजारातून साठलेला आहे, तर त्यांनी रोज देवघरात जसं नित्यसेवा करतो, नित्यसेवा करून झाली की रोज 1 वडी फक्त कापराची जाळायची रोज. जर खूप जास्त घरात त्रास असेल तर घरातल्या 4ही कोपऱ्याने 1 वडी जी आहे ती कापराची जाळायची. या उपायाने 15 ते 20 दिवसांच्या आत असंख्य पटीने लाभ होत जाईल. घरातील पूर्ण वातावरण जे आहे ना ते बदलत जाईल. जे हे उपाय करतात ना त्यांचे जे काही अनुभव असतील ते आजच्या या व्हिडिओला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण मी बऱ्याच लोकांना पर्सनली ह्या गोष्टी सांगते आणि कितीतरी लोकांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. आत्ताच माझी खास एक मैत्रीण होती, म्हणजे आहे, तर तिला मी ही सेवा सांगितली होती. ॲक्च्युली तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि मला वाटते की 2-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट असेल आणि तिला मी सांगितलेलं की घरामध्ये हे करायला सुरुवात कर. घरात खरं तर खूप निगेटिव्हिटी होती आणि तिने कापूर जाळायला सुरुवात केली. घरात रोज संध्याकाळी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली, महाराजांचा तारक मंत्र लावायची, हनुमान चालीसा वाचायची, अशा बऱ्याचशा गोष्टी करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगते, लग्नाला 6 वर्ष झाली होती, प्रेग्नन्सी नव्हती, पण या उपायानंतर अगदी फक्त 1-1.5 महिना तिने हे सुरू केलं आणि 1 ते 1.5 महिन्यात याचा तिला पुरेपूर लाभ आला. ते आता जस्ट प्रेग्नंट आहे आणि अगदी काही दिवसांपूर्वीच तिने तिचा हा अनुभव माझ्यासोबत शेअर केला की जिथे काहीच होत नव्हतं, घरामध्ये कापूर जळायला सुरुवात केली, घरामध्ये तारक मंत्र ऐकायला सुरुवात केली आणि संख्यपटीने लाभ झाला. न होणाऱ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या, म्हणजे भरपूर लाभ झाला. जोपर्यंत तुम्ही ऐकताय, फक्त गप्प बसाय, काहीच होणार नाही, ऐकून करत चला. एका उपायाचा नाही लाभ झाला, दुसरा करा. माहिती नाही कुठला उपाय आपल्यावरती कधी काम करून जाईल.
प्रयत्न सोडायचा नाही, प्रयत्न करत राहायचे. एकतरी उपाय आपल्यावरती काम करणारच. आणि जे उपाय केलेले आहेत त्याचा आत्ता जरी रिझल्ट नाही आला ना, पुढे असं तुम्हाला त्याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल की तुम्ही सांगाल की हो, मी त्यावेळेस इतकी सेवा केली, त्यावेळेस मी सगळं केलं आणि त्याचं आज मला फळ मिळालं. असं माझ्यासोबत सध्या आहे. मी खूप सेवा, खूप उपाय, बऱ्याच कमेंट्स असतात की ताई तू एवढं करतेस का? तर मी तुम्हाला सांगेन, मी 2 वर्ष प्रचंड उपाय केलेले आहेत आणि त्याचा जो लाभ आहे तो मला भरपूर प्रमाणात आता होत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.